दिनांक 1/5/2026 व्यवस्थापनांसाठी सूचना. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना. 1. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये 1,70,108 उमेदवारांनी त्याची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहेत. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. 2. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थाच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1/मे/2026 ते दिनांक 31/मे/2026 या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे. 3. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील https://tait2025.msheateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण TAIT 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. अन्यथा सरळ प्रणालीतील युजर आयडी 10 हा या पोर्टलचा देखील युजर आयडी असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्ड मध्ये युझिंग वन टाइम पासवर्ड OTP सेंट वाया SMS खाली व्यवस्थापनाचा सरळ पोर्टलचा युजर आयडी नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. आलेला OTP नोंद करून व्हेरीफाय यावर क्लिक करावे. त्यानंतर रिसेट पासवर्ड मध्ये न्यू पासवर्ड/कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून चेंज पासवर्ड यावर क्लिक करावे. त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. सरळ पोर्टलवर नोंद असलेला संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरळ पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खासगी व्यवस्थापनाने आपल्याशी संबंधित शिक्षणाधिकारी याचे कार्यालयात जाऊन त्यांचे लॉग इन वरून मोबाईल क्रमांक बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल.